फिरायला जायचा जायचं फिरायला. बघा एवढी पुढे आहे नंतर. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे निसर्गरम्य कोकण या चॅनलवर. तर आज आम्ही सर्व मित्र जात आहेत ग्वागर बीचला फिरायला. आता आम्ही आहोत दहिवलीतनं पुढेचा प्रवास कसा होणार आहे ते आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहेत आमच्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आता वातावरण बघा, पावसाळा झालाय, आता पाऊस पण पडायला सुरुवात झालेली आहे. पुढे आता ब्लॉग मध्ये खूप मजा येणार आहे, पाऊस पण आणि आपण फिरायला बर्थडे देखील करणार आहोत. आता आपण भावाचा बर्थडे देखील करणार आहोत पुढे जाऊन, ते आपल्या ब्लॉग मध्ये दाखवतो तुम्हाला नंतर. तर मित्रांनो, आमचे मित्र पण बघू शकता, ते पण आलेत आज मुंबईवरनं फिरायला जायचं फिरायला. तर गाईज, आता आपण इथं थांबलेलो आहे, आपल्या भावाचा बर्थडे आहे आज. आपण भावाचा बर्थडे सेलिब्रेट करतोय. तर बघा आता आपला सेलिब्रेशन. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर भावा, हॅपी बर्थडे टू यू. तोंडा लावू नका रे मित्रांनो, तोंडा लावू नका. करू आमचा महिन्याचा नाही रे. मेल झाला तो, पडल केक पडल केक पण वाईट आहे. तर गाईज, आता बर्थडे करून झालेला आहे. तर आता आपण जातोय हेदवीच्या मंदिरात. तर आपण पुढे ब्लॉग मध्ये राहा. गाईज, आपण आता आलोय हेदवी दशभूत मंदिराच्या इकडे. तर आपला मंदिराचा व्ह्यू बघा आता. तर गाईज बघू शकता, आता आपले मित्र सर्व वरती जात आहेत. वरती जाऊन तुम्हाला मंदिराचा सर्व पूर्ण व्ह्यू दाखवतो आणि तुम्ही पण इकडनं दर्शन घ्या. कधी वाटलंच तर इथे या मंदिराला तुम्ही पण प्रत्यक्ष येऊन भेट द्या. मंदिर अप्रतिम आहे. मंदिराचा व्ह्यू फक्त बघा तुम्ही. तर गाईज, इथं आतमध्ये मंदिरात फोटो काढायला अलाउड नाही, तरी तुम्हाला इकडनं लांबनच मंदिराचं दर्शन करतो. हॅलो गाईज, तर आता आपलं मंदिर आतमध्ये पाया पडून झालेलं आहे, पण आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता म्हणून आतमधला मंदिराचा व्ह्यू तुम्हाला दाखवू शकलो नाही मी. तर आतमध्ये मंदिर तर खूप भारी होतं, तुम्ही बघू शकता. बाहेरचा व्ह्यू तर एकदम भारीच आहे. तुम्हाला वाटलं तर कधी हेदवीत या गणेश मंदिरात. गणेश मंदिर एक खूप भारी आहे. हे बॅकग्राऊंड आहे, आजचा व्ह्यू. काहीच हे बघा, इथं असे पाठच्या साईडला इच्छा मागायचं हे आहे, 1 रुपये चिटकवायचं. तर गाईज, आता आपलं इकडचं दर्शन करून झालंय. आता आपण स्वामींच्या मठात जाणार आहोत. बघा इथं पार्किंगची वगैरे सोय भारी आहे. तर आता आपण जाऊया मठाच्या दिशेने. तर गाईज, आता आपण स्वामींच्या मठाच्या इथं आलोय. बघा आता हे जी कोरणी बघा, बांधकाम बघा कसं केलेलं आहे. एकदम उत्कृष्ट असं बांधकाम केलेलं आहे बघा. तर जाऊया आपण आतमध्ये. हे बघा प्रवेश, एकदम अप्रतिम असं व्ह्यू आहे. तर काही चला आता आपण आतमध्ये जातो. आतमधला व्ह्यू तुम्हाला आतमध्ये गेल्यावरती दाखवतो.
न प्रवेशद्वार आहे बघा, हे इथं एंट्री आहे बघा. तर गाईज आता आपलं दर्शन करून झालेलं आहे. बघू शकता मंदिराचं गाभारा किती मोठा आहे. तर गाईज आता आपण बामणगडला आलेलो आहोत. हे बघा, इथला निसर्ग बघू शकता तुम्ही, एकदम समुद्राच्या लागून आहे. हे बघा समुद्र. तर गाईज आता आपण बामणगडच्या समुद्राच्या किनाऱ्यावर आलेलो आहोत आणि आता आपण तिकडे जात आहोत. तोपर्यंत आपला समोरचा व्ह्यू एन्जॉय करा. मित्रांनो हे बघा, हे असं मंदिर आहे आणि इकडनं मंदिराला लागून असं सुंदर असा समुद्र आहे बघा. किती भारी असं एक नंबर व्ह्यू आहे. आणि इकडे पुढे म्हणजे फोटो काढायला पण खूप चांगली चांगली जागा आहे. तर गाईज आता आपण समुद्राच्या इथे आलेलो आहोत. हे बघा समुद्राच्या लाटा बघा किती भारी आहेत. आणि वरच्या साईडला बामणगड आहे, तिकडे सुद्धा आपण जाणार आहोत. ते बघा, ते पहा. चेंबुर्ली. तर गाईज आता आमच्या मित्रांनी किरवी पकडली, ही बघू शकता. तिचं नाव चेंबुर्ली. तिचे नाव चेंबुर्ली. प्रतिम अशी आहे, किती छोटीशी आहे बघा. ही बघा आपल्या मित्रांनी पकडली आहे का. हिला आता आपण सुरक्षित सोडणार आहोत परत. परत सोडतोय मित्रांनो. बघा ती बघा, गेली 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 गेली. मित्रांनो आता मी चाललोय बामणगडकडे. हे पहा, हे पहा काय दृश्य आहे सुंदर असं. तर आपला मित्र बघा, त्याला फोटो काढले नाही म्हणून तो रुसला आहे, एकटाच फिरतोय. हे बाबा तुझ्या मम्मीचा व्हिडिओ काढून पाठवा. तर चला तर मित्रांनो, निसर्गाचा अद्भुत चमत्कार बघूया. व्हिडिओ काढून ठेव. तर मित्रांनो आता तुम्हाला निसर्गाचा चमत्कार दाखवतो. लाट येऊ दे फक्त मोठी. मागाची मस्त आली होती. ते उडाला वरती. उडेल उडेल. लाटच नाही त्यात. तर गाईज आता आपण इकडनं निघालोय. आता आपल्याला मन भरलं इकडं फिरून. खूप भारी असा व्ह्यू आहे.
तर आता आपण निघालो भूक लागल्या. आता आपल्याला भूक लागली म्हणून आता आपण नाश्ता करायला लागलो सर्वजण. बघा जेवण्यासाठी. आता आपल्याला एवढी इडली भेटलेली आहे ती आता जाऊन फिश टँकला ठेवणार. तर गाईज आता आपण इथं जेवायला थांबलेलो आहे वेलनेश्वरला. मस्तपैकी बीचच्या बाजूलाच हॉटेल बघितलेलं आहे मस्तपैकी एक. आपण बाजूचा व्ह्यू बघू शकतो जरा. बघा इथं इथं हॉटेल आहे आणि हे बाजूचं व्ह्यू अप्रतिम असा व्ह्यू आहे. एकदम भारी, एकदम थंड थंड गारवा आहे. समुद्राला लागूनच हॉटेल आहे बघा. आणि आता आम्ही सर्वांनी व्हेज थाली मागवलेली आहे जेवायला. तर भेटूया पुढे जेवण आल्यावर. तर मित्रांनो आता आपलं जेवण आलं आहे. आपण आता जेवण आलंय ते बघू शकता. हे बघा आम्ही सर्वांनी व्हेज थाली मागवलेली आहे. व्हेजमध्ये साधे 2 चपात्या, राईस, भाजी आणि मटकीची उसळ आहे आणि सोलकढी. तर आता चला जेवल्यानंतर भेटूया. तर मित्रांनो आता आपलं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आता आपण एका मंदिरात जातो आहे. ते बघा एक नंबर असा व्ह्यू आहे मंदिराचं. हे बघा ही एंट्री आहे. हे बघा किती सुंदर असं मंदिर आहे. मला वाटतं शंकराचं मंदिर आहे. हा शंकराचं मंदिर आहे. हे बघा समोरच शंकराची पिंडी आहे. एक नंबर अप्रतिम अशी शंकराची पिंडी आहे. तुम्हाला जवळ दाखवलं थांबा. तर मित्रांनो आता आपण इकडनं आतमध्ये जात आहेत. बघू शकता सुंदर असं मंदिर आहे. तर गाईज आता आपलं पाया पडून झालेलं आहे. इकडनं आता पुढं शंकराची पिंडी आहे ती दाखवतो तुम्हाला. ही बघा एकदम अप्रतिम अशी शंकराची पिंडी बघू शकता. आणि त्याच्याच बाजूला एक परत मंदिर आहे. मंदिरात सुद्धा जाऊन दाखवतो. मंदिर आहे. काय जात आपण परत दुसऱ्या मंदिरात आलोय. बघू शकता इथे खूप मंदिर आहेत आपल्या इथे. हा राधाकृष्ण टेम्पल आहे. तर गाईज आता इकडनंच परत त्यालाच लागून दुसरं मंदिर आहे बघा. राधे राधे. त्यालाच लागून दुसरं मंदिर आहे बघा. गणपती तर गाईज बघा असं असून किती मस्त असा नजारा आहे बघा. बाजूलाच लागून लागून सर्व मंदिर आहेत. 4-5 मंदिर आहेत इथे. हे बघा इथे एक आहे, इथे एक आहे. असे बहुतेक असे मंदिर आहेत. आता आपण ह्या मंदिरात जायचे समोरच्या मंदिरात. तर दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन. तर काही आता आपण त्या मंदिरासमोर आलेलो आहे बघा. सर्वजण आहो मी. हे बघा आमची मूर्ती आहे. शंकराचं मंदिर आहे इथं. राधे राधे.
सगळे देवदर्शन करून झाले. आता आपण जाणार आहोत ग्वागर बीचला. जाऊन भेटू डायरेक्ट ग्वागर बीचला. तर मित्रांनो आता आपण ग्वागरला पोहोचलेलो आहोत. आता बघूया ग्वागरचा सुंदर असा नजारा बघू शकता तुम्ही. आपल्या समोरच ग्वागर बीच आहे बघा. 2च मिनिटं थांबा, पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. एक नंबर सुंदर असा व्ह्यू आहे. पुढे जाऊन दाखवतो. बघू शकता किती सुंदर असा नजारा आहे. तिकडनं सुरू होतो. तर मित्रांनो आता इकडनं आपण थोड्या टायमाने पेवायला जाणार आहोत. तर दाखवतो. पण आता उलटी झाल्याने पाण्याचा प्रेशर वाढला म्हणून आता मी किनाऱ्याला आलेलो आहे. भेटूया पुढे नंतर. हॅलो गाईज, तर आपण आता पोचलेलो आहे सावड्यात. नाश्ता करायला उतरलेलो आहे सावड्यात येऊन. सावड्यातला नाश्ता फेमस वडापाव सावड्यातला आहे बघा. हायस्कूल जवळचा फेमस वडापाव. चला आपण जाऊया आता आतमध्ये. तर गाईज आता आपला वडापाव खाऊन झालेला आहे. तर आता आपण वडापाव खाऊन निघालेलो आहे घरच्या दिशेने. तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.